बरोबर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इतिहासचा 5वा लेसन पाहतोय. तर यापूर्वी पहिल्या लेक्चरला आपण 5वा जो लेसन आहे प्रसार माध्यमं आणि प्रसार माध्यमांचा इतिहास. आता हा जो प्रसार माध्यम आणि प्रसार माध्यमाचा इतिहास आहे ना, त्यामध्ये आपण 5 अभ्यास घटक पाहिलेले होते. 2 त्यातले संपवलेले होते. प्रसार माध्यमाची ओळख आणि प्रसार माध्यमांचा इतिहास. तिसरा होता प्रसार माध्यमांची आवश्यकता. चौथा होता प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचं चिकित्सक आकलन. आणि 5वा संबंधित व्यावसायिक क्षेत्र. त्यामध्ये आपण ही सारी संबंधित व्यावसायिक क्षेत्र पाहत असताना पहिल्यांदा प्रसार माध्यमांची ओळख पाहिली. नंतर प्रसार माध्यमाची ओळख पाहत असताना त्यामध्ये वेगवेगळी प्रसार माध्यमांचा इतिहास, वर्तमानपत्राची पूर्वसुरी, नंतर वर्तमानपत्र वेगवेगळी पाहिली. बेंगॉल गॅजेट पाहिलं, प्रभाकर पाहिलं, दर्पण पाहिलं, ज्ञानोदय पाहिलं. नंतर आपण मला वाटतं इंदू प्रकाश पाहिलं, केसरी आणि मराठा पाहिलं. त्यानंतर आपण नियतकालिकांच्याकडे आलो. म्हणजे ही जी नियतकालिका असतात, ही नियतकालिका कशा पद्धतीनं अस्तित्वात आली आणि नियतकालिकांच्याबद्दल माहिती पाहत असताना साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक, षण्मासिक, वार्षिक या सर्वांचा समावेश या मासिकामध्ये होत असतो, हेही आपण पाहिलं. आणि मग आपण बोललो ते म्हणजे वेब पत्रकारिता. आता वेब पत्रकारितेमध्ये कोण कोण येतं बघा. वेब पत्रकारिता जी असते, अत्याधुनिक अशा नियतकालिकामध्ये वेब पत्रकारिता या प्रकारामध्ये काही नियतकालिकांचा समावेश होत असतो. वेगवेगळी नियतकालिकं जी असतात, ती वेगवेगळी नियतकालिकं यांचा समावेश या वेब पत्रकारितेमध्ये होत असतो. आणि या पत्रकारितेचं वैशिष्ट्य असं असतं की या पत्रकारितेमध्ये इतिहास हा या विषयाला प्राधान्य दिलं जातं. हा प्राधान्याचा विषय असतो इतिहास. त्यामध्ये वेब न्यूज असतात, पोर्टल्स असतात, सोशल मीडिया असतो, वेब चॅनेल्स असतात, यूट्यूब असतं. यावरती म्हणजे या वेगवेगळ्या मीडियावरती इंग्रजी आणि ज्या भारतीय भाषा आहेत त्या भाषांमधून वाचकांसाठी म्हणा किंवा प्रेक्षकांसाठी म्हणा वेगवेगळ्या पद्धतीचा मजकूर दिलेला असतो. त्याला म्हणतात वेब पत्रकारिता. तर ही जी वेब पत्रकारिता आहे ती 21व्या शतकाला मिळालेली किंवा 21व्या शतकामध्ये उदयाला आलेली एक देणगीच आहे माणसाला. एका क्षणभरामध्ये तुम्हाला जगभरातली कुठलीही माहिती उपलब्ध होऊ शकते एका क्लिकवरती फक्त. आणि अशा पद्धतीनं हे न्यूज चॅनल्स, वेब चॅनेल्स, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम बऱ्याच गोष्टी आहेत की नाही. सोशल मीडिया म्हटल्यानंतर त्यामध्ये हे सारे मीडिया येत असतात. त्यानंतर आपण पाहणार ते म्हणजे आकाशवाणी. आकाशवाणी कशाला म्हणतात, आकाशवाणी कशी सुरू झाली, आकाशवाणीचे सुरुवातीचे दिवस, हे साऱ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. बघा, आकाशवाणी हा जो घटक आहे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये 1942 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणजे IBC ज्याला म्हणतात, आकाशवाणी ही 1924 मध्ये चालू झालेली ही कंपनी आहे. ज्याला IBC म्हणून ओळखलं जात होतं सुरुवातीला. मग IBC काय करायची, या कंपनीच्या नावाखाली म्हणजे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या नावानं दर दिवशी कार्यक्रमाचं प्रसारण करणारं एक खाजगी रेडिओ केंद्र या कंपनीनं चालू केलं. IBCनं हे खाजगी रेडिओ केंद्र होतं. नंतर ब्रिटिश सरकारनं त्याचं नामकरण केलं आणि ब्रिटिश सरकारने याच कंपनीचं नाव इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस म्हणजे ISBS असं ठेवण्यात आलं. त्यानंतर 8 जून 1936 रोजी या कंपनीचं नामकरण पुन्हा करण्यात आलं. आणि ही जी कंपनी आहे ती आता AIR म्हणजे कळतं, म्हणजे ऑल इंडिया रेडिओ, त्याला AIR असं म्हणतात. ही कंपनी 3दा नामकरण या कंपनीचं वेगवेगळ्या पद्धतीनं करण्यात आलं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही जी AIR कंपनी होती भारत सरकारचा माहिती आणि प्रसारण खात्याचा एक भाग झाला. म्हणजे AIR या कंपनीद्वारेच म्हणजे ऑल इंडिया रेडिओ AIR
भारत सरकारचं हे एक माहिती आणि प्रसारण खातं आहे, हे एक वेगळा विभाग आहे आणि त्या विभागाची संपूर्ण माहिती या AIR याद्वारे लोकांच्यापर्यंत पोहोचवली जाऊ लागली. म्हणजे शासकीय कार्यक्रम असतील, वेगवेगळे उपक्रम असतील शासनाचे, त्या सर्वांची माहिती देणारे हे एक अधिकृत केंद्र म्हणतात त्याला. सरकारचं एक अधिकृत केंद्र बनलं. सुरुवातीला त्याचं स्वरूप तसंच होतं, सरकारचं एक अधिकृत केंद्र म्हणजे सरकारच्या वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती देणारं, शासकीय कार्यक्रम त्यांची माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवणारं, अशा पद्धतीचं एक अधिकृत केंद्र सरकारचं, असं त्याचं AIRचं स्वरूप होतं. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा हे कवी होते. ख्यातनाम प्रसिद्ध असे हे कवी नरेंद्र शर्मा, पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार या AIR या कंपनीला शेवटी पुन्हा नाव आकाशवाणी हे नाव देण्यात आलं. कुणाच्या सूचनेनुसार? कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव देण्यात आलं. आता आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनाचे आणि प्रबोधनपर आणि साहित्यिक मूल्य जपणारे किंवा साहित्याचं मूल्य सांगणारे असे काही कार्यक्रम या आकाशवाणीच्या माध्यमातून लोकांच्या समोर ठेवण्यात आले. म्हणजे आकाशवाणी आता विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेऊ लागली, आकाशवाणी आता प्रबोधनपर असे कार्यक्रम घेऊ लागली आणि त्याचबरोबर आकाशवाणी साहित्यिक मूल्य असणारे काही कार्यक्रम सादर करू लागले. म्हणजे AIRचं रूपांतर पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार जेव्हा आकाशवाणीमध्ये झालं तेव्हा त्यांनी आपल्या कार्यक्रमाचा जो ढाचा होता, साचा होता, तो सुद्धा बदलला. आता थोडंसं या आकाशवाणी केंद्रावरती मनोरंजन आलं, प्रबोधन आलं आणि साहित्याचं मूल्य असणारे काही कार्यक्रम सादर केले जाऊ लागले. अजून काय आलं माहिती आहे? याच रेडिओवरती म्हणजे आकाशवाणीवरती शेतकरी, कामगार, युवक, स्त्रिया यांच्यासाठी सुद्धा आता हळूहळू विशेष कार्यक्रम प्रसारित केले जाऊ लागले. विविध भारती हा जो त्यांचा कार्यक्रम आहे, आजही रेडिओवरती तो चालतो, तुम्ही कधी ऐकला असेल, पाहिला असेल. विविध भारती हा लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोलीभाषामध्ये हा कार्यक्रम या आकाशवाणीवरती चालू करण्यात आलेला होता आणि तो अत्यंत प्रसिद्ध, फेमस होता. सर्व भाषांमध्ये जवळजवळ 24 भाषा, 146 बोलीभाषा यामध्ये हा विविध भारती नावाचा हा कार्यक्रम या आकाशवाणीवरती चालू करण्यात आला आणि तो अत्यंत लोकप्रिय झाला. अलीकडच्या काळात खाजगी रेडिओ सेवा सुरू झाल्यात. बऱ्याचशा खाजगी रेडिओ म्हणजे खाजगी रेडिओ सेवा आहेत. उदाहरणार्थ रेडिओ मिरची आहे, नंतर FM आहे, बरेचशा आहे. म्हणजे या साऱ्या खाजगी सेवा अलीकडच्या काळात चालू झालेल्या आपण पाहत असतो. आता माहीत आहे का तुम्हाला मध्ये काय दिले पहा. माहीत आहे का तुम्हाला मध्ये 23 जुलै 1927 रोजी, बघताय ना पेज नंबर 34 वरती, हे माहीत आहे का तुम्हाला नावाचा एक सदर दिलेला आहे पहा. 23 जुलै 1927 रोजी भारतामध्ये पहिलं इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसिद्ध करण्यात आलं. म्हणजे हळूहळू या रेडिओचा आकाशवाणीचा वापर बातम्या देण्यासाठी, न्यूज लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केला जाऊ लागला. त्यामध्ये 23 जुलै 1927 भारतामध्ये पहिलं इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि त्यानंतर कोलकात्यावरून बंगाली बातम्या सुरू करण्यात आल्या. अशा पद्धतीनं हे आकाशवाणीचा थोडक्यात इतिहास आपण पाहिला. हे एक प्रसारमाध्यमच आहे. जसं वेब पत्रकारिता आहे, आकाशवाणी आहे, नंतर केसरी, मराठा, दर्पण, ज्ञानोदय, हिंदू प्रकाश, प्रभाकर, बेंगॉल गॅजेट यासारखी वर्तमानपत्र ही सुद्धा वेगवेगळी प्रसारमाध्यमं वेगवेगळ्या काळामध्ये उदयाला आलेली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांच्या प्रबोधनासाठी समाजामध्ये अतिशय प्रभावी कार्य करणारी अशा पद्धतीची ही प्रसारमाध्यमं आपण पाहतो. त्यानंतरचं जे प्रसारमाध्यम आहे ते आहे दूरदर्शन. आता आपल्याला दूरदर्शनकडे वळायचं. दूरदर्शन कधीपासून आलं आणि त्याचा विकास कशा पद्धतीनं भारतामध्ये होत गेला ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर हे जे दूरदर्शन आहे 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती
काय नाव होतं रे त्यांचं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन केलं. म्हणजे दिल्लीला एक दूरदर्शन केंद्र उभारण्यात आलं. महाराष्ट्रामध्ये 1 मे 1972 रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले आणि 15 ऑगस्ट 1982 या दिवशी रंगीत दूरदर्शनचं आगमन झालं. म्हणजे बघा 1959 रोजी सुरू झालेले हे दूरदर्शन प्रथम ब्लॅक अँड व्हाईट होतं. जेव्हा ते चालू झालं तेव्हा ते ब्लॅक अँड व्हाईट होतं, म्हणजे कलरफुल नव्हतं. त्याची स्क्रीन जी होती ती कलरफुल नव्हती. 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी दूरदर्शन केंद्राचं जे उद्घाटन केलं त्या काळामध्ये असणारे हे दूरदर्शन केंद्र ब्लॅक अँड व्हाईट होतं. महाराष्ट्रामध्ये कधी झालं रे? 1 मे 1972 आणि 15 ऑगस्ट 1982 या दिवशी रंगीत दूरदर्शनचं आगमन झालं. त्या तारखा थोड्याशा लक्षात ठेवा. आता 1991 मध्ये परदेशी आणि देशी खाजगी वाहिन्यांना केबल तंत्रांच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली. म्हणजे खाजगी वाहिन्या ज्या आहेत आता जे आपण पाहतो, जी न्यूज आहे, इंडिया TV आहे, रिपब्लिक TV आहे, अनेक जण आहेत. हे सारे खाजगी प्रसारक आहेत. वेगवेगळे कार्यक्रम हे प्रसारित करत असतात आणि त्यांना जी परवानगी दिली गेली 1991 मध्ये दिली गेली. खाजगी वाहिन्यांना सुद्धा केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची माहिती दिली गेली. आज जर आपण पाहिलं तर भारतीय प्रेक्षकांसाठी 100हून अधिक वाहिन्या, खाजगी वाहिन्या उपलब्ध आहेत. अशा पद्धतीनं हा दूरदर्शन जो होता त्याचा सुद्धा विकास होत गेला. वेगवेगळी प्रसारमाध्यमं, या ठिकाणी प्रसारमाध्यमं सारे आपण संपवलेले आहेत. म्हणजे दूरदर्शन असेल, आकाशवाणी असेल, वेब पत्रकारिता असेल, वेगवेगळी वर्तमानपत्र असतील. आता आपल्याला पाहायचं ते म्हणजे तिसरा मुद्दा अभ्यास घटकामधला. 5 अभ्यास घटक आपण पाहणार आहे. त्यातला हा जो तिसरा मुद्दा आहे, कोणता तिसरा मुद्दा आहे रे? तो आहे प्रसार माध्यमाची आवश्यकता. आता या प्रसार माध्यमाची आवश्यकता आहे का आवश्यकता आहे आपल्याला ते पाहायचं आहे. माहितीचा मुक्त प्रवाह जो आहे, म्हणजे हे वेगवेगळी माध्यमं जी आहेत, मग ती वर्तमानपत्राच्या स्वरूपात असतील किंवा वेब पत्रकारितेच्या स्वरूपात असतील, आकाशवाणीच्या स्वरूपात असतील किंवा आता आपण पाहिलं दूरदर्शनच्या स्वरूपात असतील. हे जे वेगवेगळी प्रसार माध्यमं आहेत त्या प्रसार माध्यमांच्या वेगवेगळ्या वाहिन्यांमधून, या वेगवेगळ्या प्रसार माध्यमांमधून माहितीचा जो मुक्त प्रवाह लोकांच्यापर्यंत पोहोचतोय, तो आपल्याला त्याचा उद्देशच, या प्रसार माध्यमाचा उद्देशच मुळात हा आहे की समाजात हा जो माहितीचा प्रवाह आहे तो पोहोचवायचा आहे, पसरवायचा आहे. प्रसार माध्यमाची आवश्यकता त्यासाठी असते. प्रसार माध्यमाची आवश्यकता का असते त्याचं कारण, पहिलं जे कारण आहे ते हे आहे की माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवायचा, मुक्त पद्धतीनं माहिती समाजाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवायची. ती पोहोचवण्याची आवश्यकता आहे, कारण त्यातच समाजाचं प्रबोधन आहे आणि म्हणून ती माहिती पोहोचवली जाते. अग्रलेख असतील वर्तमानपत्रातले, विविध सदरं असतात, त्या वर्तमानपत्रामध्ये विविध पुरवणी असतात. हे वर्तमानपत्राचा अविभाज्य भाग असतात आणि त्यामधून ही मुक्त स्वरूपाची माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवली जाते. वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचकही आपलं म्हणणं मांडत असतात आणि ते त्या वर्तमानपत्रामध्ये छपून येतं. वेगवेगळी मतं असतात, लोकांच्यापर्यंत पोहोचवलेली ही मतं वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्या समोर येत असतात. लोकशाही अधिक सुदृढ होण्यास ही वर्तमानपत्र मदत करू शकतात आणि म्हणून वर्तमानपत्राची आवश्यकता असते. म्हणजे वर्तमानपत्रामध्ये संपादक अग्रलेख लिहित असतो, वेगवेगळी सदरं असतात, वेगवेगळ्या पुरवण्या असतात. वर्तमानपत्राचं हे तर अविभाज्य भाग आहे आणि वाचकांचा पत्रव्यवहार हे एक महत्त्वाचं सदर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. वाचकांचा पत्रव्यवहार म्हणजे कोणत्याही गोष्टीवरील वाचक जो असतो त्याचंही काहीतरी मत आहे. म्हणजे लोकांना यामध्ये सामावून घेण्याचा हा जो प्रयत्न आहे, लोकशाही अधिक सुदृढ करणारा हा प्रयत्न आहे आणि त्यामुळे ही वर्तमानपत्र एक प्रकारे लोकशाही सुदृढ करत असतात असं म्हणायला वाव आहे. नंतर आपण दूरदर्शन हे दृक्यश्राव्य माध्यम पाहिलं. आता हे दूरदर्शन दृक्यश्राव्य असल्यानं त्यानं वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडल्या, त्यांना मागे टाकलं आणि जनतेला प्रत्यक्ष काय घडतं, लाईव्ह टेलिकास्ट म्हणतात त्याला,
म्हणजे प्रत्यक्ष काय घडतंय हे दाखवायला सुरुवात केली. आता जसं दृकश्राव्य माध्यम आलं, म्हणजे हे दूरदर्शन आलं, टी व्ही ज्याला आपण म्हणतो, प्रत्यक्ष बातम्या आपण लाईव्ह पाहू लागलो, तेव्हा थोडंसं वर्तमानपत्र आणि आकाशवाणी ज्याला आपण म्हणतो AIR, ही जी आकाशवाणी आहे ती आकाशवाणी थोडीशी ऑल इंडिया रेडिओ हा थोडासा मागे पडला. त्याच्या मर्यादा, आता त्याला मर्यादा आल्या. आता प्रत्यक्ष काय घडतं हे दाखवण्याचा प्रघात आला. जनतेला एखाद्या घटनेचा आखो देखा हाल म्हणतात ना, लाईव्ह टेलिकास्ट त्याला म्हणतात, पाहण्यासाठी आता दूरदर्शनला पर्याय नाही. म्हणजे दूरदर्शनने अजून क्रांती केली या प्रसारमाध्यमामध्ये वेगवेगळ्या. आणि ही प्रसारमाध्यमं म्हणजे आता लाईव्ह टेलिकास्ट, म्हणजे आपल्यासमोर जे घडतंय, जेव्हा घडतंय तेव्हाच ते आपल्यासमोर आणू लागले. अशा पद्धतीनं ही जी वेगवेगळी प्रसारमाध्यमं आहे त्याची आवश्यकता आहे. 2.2 हा जो प्रश्न आहे, त्या प्रश्नामध्ये तुम्ही जर पाहिलं की दुसऱ्या प्रश्नामधला दुसरा वर्तमानपत्रांना, म्हणजे हा जो दुसरा प्रश्न आहे प्रसारमाध्यमांची आवश्यकता टिपाल यामध्ये विचारलेला आहे, त्यावेळेला तुम्हाला ही प्रसारमाध्यमांची आवश्यकता नीट सांगता आली पाहिजे. ओके. आता करून पाहामध्ये खाली काय दिले बघा. सध्याच्या काळामध्ये विविध दूरचित्रवाणीवरील वाहिन्यांची माहिती आपल्या मित्राच्या गटात गटकार्य म्हणून लिहून काढा म्हटलेलं आहे. म्हणजे सध्याच्या काळामध्ये दूरचित्रवाणी किंवा दूरदर्शन आपण जे पाहतो त्यामध्ये अनेक असे चॅनेल आहेत, अनेक वाहिन्या आहेत. त्याची माहिती आपल्या मित्रांच्या गटात गटकार्य म्हणून लिहून काढायची. कोणकोणत्या वाहिन्या आहेत, मराठी किती आहेत, इंग्लिश किती आहेत, हिंदी किती आहेत, त्याचं असं विभाजन करून तुम्ही त्याची माहिती मिळवा, असं तुम्हाला एक छोटीशी कृती दिलेली आहे. अशा पद्धतीनं या प्रसारमाध्यमाची आवश्यकता असते. नंतर चौथ्या मुद्द्याकडे आपण वळणार आहोत. प्रसारमाध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचं चिकित्सक आकलन. म्हणजे प्रसारमाध्यमं जे असतात ना, त्या प्रसारमाध्यमाद्वारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळत असते. आणि ही जी वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला मिळत असते, मिळणारी जी ही माहिती आहे प्रसारमाध्यमांच्या स्वरूपात किंवा प्रसारमाध्यमांच्या द्वारे आपल्यापर्यंत, म्हणजे प्रत्येक व्यक्तीपर्यंत ती पोहोचत असते. मिळणाऱ्या माहितीचं चिकित्सक आकलन करून घेणं हे फार गरजेचं असतं. म्हणजे बऱ्याच वेळेला प्रसारमाध्यमांना आताताईपणा करतात. म्हणजे प्रसारमाध्यमं बऱ्याच वेळेला काही चुकीच्या आणि अतिशयोक्तीच्या गोष्टी आपल्या समोर आणतात TRP वाढवण्यासाठी. प्रत्येक वेळेला वर्तमानपत्रामधून आपल्यासमोर येणारी जी माहिती असते किंवा दूरदर्शनवरून येणारी आपल्या समोरची जी प्रत्येक वेळची माहिती असते, ती माहिती वास्तवाला धरून असेलच असं नसतं. आणि म्हणून आपणाला ती वाचक म्हणून, प्रेक्षक म्हणून तपासून घेतली पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारची माहिती आपणाला जेव्हा हे दूरदर्शन आणि वर्तमानपत्र आपल्या समोर आणत असतात, तेव्हा ही माहिती वास्तव्याला धरून आहे किंवा नाही याचं चिकित्सक अशी तपासणी करण्याचं जे काम आहे ते आपण तपासून घेतली पाहिजे, तावून सुलाखून घेतली पाहिजे. वास्तवाला धरून आहे की नाही हे बघितलं पाहिजे. अनधिकृत बातमी जी आहे, म्हणजे अधिकृत बातमी आणि अनधिकृत बातमी असे बातमीचे मग 2 प्रकार आपल्याला बघावे लागतील, आहे की नाही. काही बातम्या असतात त्या बातम्या अधिकृत असतात. अधिकृत म्हणजे वास्तवाला धरून असतात, योग्य असतात, खऱ्या असतात. पण अनधिकृत बातम्या ज्या असतात, म्हणजे अशाच एखाद्या पत्रकाराला वाटलं आणि त्याने काल्पनिक बातमी दिली, असंही होतं बऱ्याच वेळेला. ती रंजक वाटते, लोकांना वाचावीशी वाटते, ऐकावीशी वाटते, पण ती वास्तव्याला धरून नसते. आणि त्यामुळं अनधिकृत बातमी प्रसिद्ध होण्याचं एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे. आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 35 वरती एक उदाहरण दिलेलं आहे. स्टर्न नावाच्या एका जर्मन साप्ताहिकानं, काय नाव आहे त्याचं, एक जर्मन साप्ताहिक आहे स्टर्न नावाचं. त्या स्टर्न नावाच्या एका जर्मन साप्ताहिकानं अडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरामध्ये अनेक रोजनिशी विकत घेतल्या आणि त्या इतर प्रकाशक कंपन्यांना विकल्या. बघा किती मोठं उदाहरण आहे. म्हणजे हिटलरची जी हिटलरच्या हस्ताक्षरामधली त्याची जी रोजनिशी आहे, डायरी आहे, त्या डायरीमध्ये अनेक अडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी त्यानं विकत घेतल्या. त्याने लिहिलेले एक पान रोजचं हिटलरनं लिहिलेलं ते त्याने विकत घेतले आणि इतर कंपन्यांना त्या विकल्या. आता हिटलरच्या या तथाकथित हस्तलिखित रोजनिशी होत्या, म्हणजे त्या खऱ्या नव्हत्या. तथाकथित म्हणजे कळतं ना, म्हणजे त्या खऱ्या नव्हत्या, वास्तवाला धरून नव्हत्या. ह्या निर्माण केल्या गेल्या आणि त्या विकल्या गेल्या, प्रचंड पैसा कमवला गेला. हिटलरच्या या तथाकथित हस्तलिखित रोजनिशी मिळाल्याची बातमी
प्रसिद्ध झाली, वेगवेगळ्या वाहिन्यांनी ती प्रसिद्ध केली, पण त्या रोजनिशा नंतरच्या काळामध्ये नकली असल्याचं या प्रसारमाध्यमांच्या लक्षात आलं. आता काय झालं रे, जेव्हा या हिटलरच्या रोजनिशा विकल्या गेल्या तेव्हा ती वास्तवाला धरून आहेत की नाही हे अगोदर तपासून घ्यायला पाहिजे होतं. चिकित्सक त्याचं निरीक्षण करायला पाहिजे होतं, चिकित्सक दृष्टीनं त्याच्याकडे पाहायला पाहिजे होतं, पण तसं झालं नाही. रोजनिशी मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर, साऱ्या वाहिन्यांवरती प्रसिद्ध झाल्यानंतर रोजनिशी नकली असल्याचं सिद्ध झालं. आता त्यामुळं काय झालं रे, प्रसारमाध्यमातून मिळणारी माहिती ही चुकीची आहे, लोकांच्यापर्यंत संदेश गेला. म्हणजे प्रसारमाध्यमंसुद्धा बेजबाबदारपणानं आणि चुकीच्या पद्धतीनं कधी कधी माहिती देतात, असा एक संदेश या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत गेला. अशा पद्धतीनं बऱ्याचशा चुकीच्या माहिती आपल्यासमोर येऊ नये, माहिती ही वास्तवाला धरून असावी. तुम्हाला विचारतील, तुम्ही जर तिसरा प्रश्न पाहिला स्वाध्यायामधला, त्या तिसऱ्या प्रश्नामधले पहिला नंबर जो आहे त्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला प्रसारमाध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचं चिकित्सक आकलन करून घ्यावं लागतं. त्याचं कारण आहे पहा, प्रसारमाध्यमाद्वारे मिळणारी माहिती जी असते ती चिकित्सक आकलन एवढ्यासाठी करून घ्यावी लागते, प्रत्येक वेळी वर्तमानपत्रातून आणि दूरदर्शनवरून मिळणारी जी माहिती आहे, आपल्या समोर येणारी जी माहिती आहे ती वास्तव्याला धरून असेलच असं नाही, आपणास ती तपासून घेतली पाहिजे, ती वास्तव्याला धरून आहे की नाही हे पाहिलं पाहिजे आणि मगच ती जगासमोर आणली पाहिजे किंवा आपण तिचा अंगीकार केला पाहिजे. समजलं, बऱ्याच वेळेला ती वास्तव्याला धरून असते. एक उदाहरणही तुम्हाला दिलं मी. स्टर्न नावाच्या एका जर्मन साप्ताहिकानं ॲडॉल्फ हिटलरचे रोजनिशी म्हणून काही पत्रकं विकली, इतर वाहिन्यांना ती विकली, त्यांनी ती विकत घेतली आणि प्रकाशित केली आणि नंतर लक्षात आलं की ती चुकीची होती, ती खरी नव्हती, फसवण्यात आलेलं आहे, पण तोपर्यंत बातमी लोकांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. असं प्रसारमाध्यमामध्ये होतं. हे टाळायचं असेल तर आपण ती माहिती चिकित्सकपणे काय केली पाहिजे, तावून सुलाखून निरीक्षण करून वास्तवाला धरून आहे की नाही हे तपासून पाहिलं पाहिजे आणि मग घेतली पाहिजे. अशा पद्धतीनं ही माहिती आपल्याला योग्य मिळावी म्हणून तिचं चिकित्सक निरीक्षण करणं फार गरजेचं असतं, आकलन करून घेणं फार गरजेचं असतं. आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे वळतो. 5वा मुद्दा आहे संबंधित व्यावसायिक क्षेत्र. म्हणजे ही जी प्रसारमाध्यम आहेत, या प्रसारमाध्यमामध्ये समाजातला जो तरुण गट आहे त्यांना काही नोकरी उपलब्ध होईल का, काही व्यावसायिक क्षेत्र उपलब्ध होतील का, कोणकोणती आहेत ती. बघा, वर्तमानपत्रांना रोजच्या रोज ताज्या बातम्या वाचकापर्यंत पोचवायच्या असतात. आता हे जे काम आहे ना, हे काम करण्यासाठी बातमीमागची बातमी जी असते, म्हणजे बातमीमागची बातमी सांगावी लागते. अशा वेळी वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज पडते. मागची बातमी म्हणजे कळतं की नाही, म्हणजे एखादा विषय आपल्या समोर आला तर संपूर्ण त्याची हिस्ट्री सांगावी लागते. मग ती प्रत्येक पत्रकाराला किंवा प्रत्येक वाहिनीला माहीत असतेच असं नाही, त्यासाठी मग इतिहासाच्या तज्ज्ञांची गरज असते. म्हणजे जर तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला आणि खास करून प्रसारमाध्यमांचा अभ्यास केला, प्रसारमाध्यमांची तुम्हाला योग्य माहिती असली तर तुम्ही इतिहास तज्ज्ञ म्हणून ही माहिती त्या वर्तमानपत्रांना किंवा त्या वाहिन्यांना देऊ शकता. म्हणजे तुम्हाला एक प्रकारचं एक क्षेत्र उपलब्ध होतं. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे. भूतकाळात अशा स्वरूपाची एखादी घटना इतरत्र घडली असल्यास, म्हणजे अशा बातम्या देत असताना हे वर्तमानपत्र जे असतात किंवा हे जे वेगवेगळे वाहिन्या असतात, या वाहिन्या काय करत असतात रे, आता वेगवेगळ्या प्रकारच्या या ज्या वाहिन्या आपल्यापर्यंत जी माहिती पोचवत असतात, ती माहिती बऱ्याच वेळेला त्या वाहिन्यांना सुद्धा खरे आहे खोटे आहे याचा पडताळा करायचा असतो. म्हणजे एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घ्यायचा असतो. भूतकाळात अशा स्वरूपाची एखादी घटना इतरत्र घडली असली तर वर्तमानपत्र ती बातमी चौकटीमध्ये देऊन छापतात, तेव्हा वाचकाला जादा माहिती मिळते आणि घटनेच्या मुळापर्यंत जाता येतं. समजलं. नंतर वर्तमानपत्र जे असतात, आता ही जी वर्तमानपत्र असतात या वर्तमानपत्रामधील सदरामध्ये 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी अशा प्रकारची सदरं असतात. म्हणजे 50 वर्षापूर्वी घडलेली एखादी गोष्ट वर्तमानपत्रामध्ये छापून येते किंवा दूरदर्शन किंवा एखाद्या खाजगी वाहिनीवरती दाखवली जाते. आता ती इतिहासाची 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी अशा प्रकारची सदरं जेव्हा येतात ती इतिहासाची साधनं आणि इतिहासावर आधारित असतात. या प्रकारच्या सदरामधून आपणास भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक घटना या समजून घ्याव्या लागतात आणि मग लोकांच्या समोर मांडाव्या लागतात. भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान काळ कळण्यास मदत होतो. मग अशा वेळेला तज्ज्ञांची गरज असते. भूतकाळात घडलेल्या ज्या घटना आहेत त्या प्रत्येक पत्रकाराला आणि प्रत्येक वाहिनीला माहीत असतील
किंवा प्रत्येक वर्तमानपत्र योग्य पद्धतीनंच आपल्या समोर आणेल असं अजिबात नसतं. आणि म्हणून ह्या बातम्या योग्य पद्धतीनं लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तज्ज्ञांची गरज असते. इतिहास तज्ज्ञ म्हणतात त्याला. इतिहासातला तज्ज्ञ मनुष्यच भूतकाळात घडलेल्या घटनांची माहिती पुरवू शकतो. ओके. नंतर खाली एक तुम्हाला आकृतीबंध दिलेला आहे. इतिहासाचा अग्रलेख आपल्याला माहिती पुरवतो. इतिहास अग्रलेख लिहिण्यासाठी उपयोगाला येतो. इतिहास तज्ज्ञ त्याला जरुरी असतो. एखादा इतिहासावर लेख लिहायचा असेल तरी तज्ज्ञांची गरज आहे. दिनविशेष असतात इतिहासाचे, म्हणजे मागच्या गोष्टीवरून या गोष्टीचा वर्तमान काळातल्या गोष्टीचा पडताळा घ्यायचा असतो, आढावा घ्यायचा असतो एखाद्या बातमीचा. इतिहासातली एखादी बातमी द्यायची असते, वेगवेगळी सदरं द्यायची असतात, वेगवेगळ्या मालिका दूरदर्शनवरती इतिहासामधल्या येतात, एखाद्या घटनेवरती पिक्चर निघतो, तेव्हा या इतिहास तज्ज्ञाची अत्यंत आवश्यकता असते. म्हणजे संबंधित व्यावसायिक क्षेत्र जे आहे त्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये अशा अनेक ठिकाणी इतिहासाचा अभ्यास करणारी जी व्यक्ती असते, ती इतिहासाचा अभ्यास करणारी व्यक्ती या वेगवेगळ्या चॅनलना किंवा या वेगवेगळ्या वर्तमानपत्राला आवश्यक असते. आणि तो देणारा तज्ज्ञ हा इतिहास तज्ज्ञ असतो. आता बघा, वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या निघतात वर्तमानपत्रामध्ये. तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे आठवड्यातून एखाद दिवस, दुसरा दिवस, प्रत्येक रविवारी मात्र प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये एक पुरवणी असते. आता ही पुरवणी किंवा विशेषांक असतात. विशेषांक जेव्हा काढला जातो किंवा त्याला पुरवणी जेव्हा जोडली जाते, उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर 1914 पहिलं महायुद्ध सुरू झालं. त्याला 2014 100 वर्ष पूर्ण झाली. त्या युद्धाचा सर्वकष आढावा घेणारी पुरवणी काढताना या घटनेचा इतिहास माहीत असावा लागतो ना. समजलं की नाही. समजा 1914 पहिलं महायुद्ध झालं आणि त्या महायुद्धामध्ये ज्या घटना घडल्या त्या घटनेचा आपल्याला आढावा घ्यायचा, बातमी द्यायची किंवा त्याच्यावरती एक पुरवणी काढायची. आता ही पुरवणी काढायची आहे, तर पुरवणी काढताना आपणाला म्हणजे 1914 हा कालावधी आणि त्या कालावधीमध्ये घडणाऱ्या घटना माहीत असणारा एखादा तज्ज्ञ व्यक्ती आवश्यक असतो. आता हा जो तज्ज्ञ व्यक्ती असतो तो इतिहासाचा अभ्यासक असतो. म्हणजे इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर अशा पुरवण्या काढताना ती माहिती त्या इतिहासकाराला विचारून लिहिली जाते. किंवा 1942 चले जाव आंदोलन झालं. आता या चले जाव आंदोलनाला 2017 75 वर्ष पूर्ण झालेली होती. अशा प्रसंगी वर्तमानपत्र काय करत असतात रे, चले जाव किंवा पहिलं महायुद्ध अशा पद्धतीच्या काही वेगळ्या पुरवणा, त्यावरती लेख, अग्रलेख या वर्तमानपत्रातून दिनविशेष, आढावा याद्वारे यांच्या या वेगवेगळ्या माध्यमांच्याद्वारे किंवा या वेगवेगळ्या सदरांच्याद्वारे त्याचा वेध घेतला जातो. आता त्यावेळी इतिहासांचा अभ्यास उपयोगी पडत असतो. म्हणजे विविध क्षेत्र तुमच्यासाठी निर्माण होत असतात. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यासक या वर्तमानपत्रामध्ये आणि या वेगवेगळ्या वाहिन्यांच्यामध्ये आपल्याला कार्य करताना दिसत असतं. करून पहामध्ये एक सदर दिलेला आहे. पहा काय दिलेलं आहे रे, वर्तमानपत्रे कोंड्यासाठी. बघा, वर्तमानपत्र सध्याच्या काळामध्ये वर्तमानपत्र जे आहे ती वर्तमानपत्र कोंड्यासाठी सुद्धा इतिहासाचा आधार घेतात. तुम्ही सुद्धा वेगवेगळी शब्दकोडी, आता कोडी म्हणजे कळतं, कोड्यांसाठी म्हणजे वेगवेगळी कोडी असतात बघा. आणि प्रत्येक वर्तमानपत्रात ती कोडी दिलेली असतात. बरेचसे लोक ती सोडवत बसलेले असतात. खास करून रेल्वेचा वगैरे प्रवास असतो टाइमपास म्हणून, किंवा ST स्टँडवरती, बस स्टँडवरती बसलेली माणसं वर्तमानपत्र घेतात आणि त्यामध्ये दिलेली ती कोडी सोडवत असतात. शाब्दिक कोडी असतात, अंकाच्या स्वरूपातली ही कोडी असतात. तर वर्तमानपत्रे कोड्यांसाठी सुद्धा इतिहासाचा आधार घेतात. आता तुम्ही सुद्धा वेगवेगळी शब्दकोडी तयार करण्याचा प्रयत्न करून पहा. अशा अनेक शब्दकोडी जी असतात ती म्हणजे ही वर्तमानपत्र, दूरदर्शनवाले किंवा वेगवेगळे प्रिंट मीडिया जो आहे तो विकत घेतो. उदाहरणार्थ किल्ल्याची नावं वापरून एक शब्दकोड तयार करा. आता किल्ल्याचं नाव वापरून शब्दकोड तयार केलं तर तुम्हाला ते वर्तमानपत्रामध्ये छापता येतं किंवा वर्तमानपत्रांना ते देता येतं. आकाशवाणीसाठी सुद्धा इतिहास हा महत्त्वाचा विषय असतो. जसा वर्तमानपत्रासाठी असतो तशाच पद्धतीनं आकाशवाणीसाठी सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा विषय समजण्यात येतो. उदाहरणार्थ 15 ऑगस्ट 1947. आता 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतरच्या प्रधानमंत्र्यांची स्वातंत्र्य दिनानिमित्ताची भाषणं जी आहेत ती आकाशवाणीच्या संग्रहात असून त्यांचा समकालीन परिस्थिती समजून घेण्यासाठी उपयोग केला जातो. म्हणजे तुम्हाला माहीत असेल, लाल किल्ल्यावरून प्रत्येक 15 ऑगस्ट या दिवशी आपले जे पंतप्रधान असतात देशाचे, ते पंतप्रधान देशाला उद्देशून
भाषण देत असतात, भाषण करत असतात. आता त्या भाषणावरून ते पंतप्रधान जे भाषण करतात त्या त्या काळातली परिस्थिती जी आहे ती परिस्थिती आपल्याला समजू शकते. म्हटलं म्हणजे त्या काळची परिस्थिती समजून घेण्यासाठी सुद्धा अशा अनेक माध्यमांचा आपण वापर करू शकतो. ही भाषणं जी आपल्याला उपलब्ध होतात ती भाषणं किंवा जाणून घ्यामध्ये काय दिलेलं आहे पहा. 1942च्या चळवळीत भूमिगत रेडिओ केंद्राने बजावलेल्या कामगिरीची माहिती शिक्षकांच्या मदतीने मिळवा. अनेक केंद्र अशी होती. सुभाषचंद्र बोसने असं एक रेडिओ केंद्र भूमिगत म्हणजे कुठून काय चालतंय कुणालाही माहीत नव्हतं असं काही केंद्र सुरू करण्यात आलेली होती. नेटवर त्याची माहिती असली तर मिळवा असं म्हटलेलं आहे. आकाशवाणीला काही विशेष कार्यक्रम प्रसंगी म्हणजे आकाशवाणीला काही असे विशेष कार्यक्रम द्यायचे असतात, लोकांना सांगायचे असतात, माहिती लोकांच्यापर्यंत विशेष कार्यक्रमाद्वारे पोहोचवायची असते. इतिहासांच्या अभ्यासकारांची तेव्हा गरज असते. म्हणजे राष्ट्रीय नेत्यांची जयंती, राष्ट्रीय नेत्यांची पुण्यतिथी अशा अनेक ऐतिहासिक घटना ज्या असतात या अनेक ऐतिहासिक घटना त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडायच्या असतात. आता या घटना ज्या आहेत त्या घटना लोकांच्या समोर मांडत असताना त्या घटनेला 1 वर्ष झालं, त्या घटनेला 25 वर्ष झाली किंवा त्या घटनेला 50 वर्ष झाली, त्या घटनेला 100 वर्ष झाली, यापेक्षा त्या पटीत जास्त वर्ष पूर्ण होत असतील तर त्यांची चर्चा करण्यासाठी त्या घटनेची माहिती लागते आणि माहिती असणारा इतिहास तज्ञ लागतो. म्हणजे इतिहास अभ्यास केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी अशी संधी मिळू शकते. राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यक्रमावर भाषणं देण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. आता इतिहासाचा आधार म्हणजे इतिहासाचा अभ्यास केलेल्या व्यक्तीचा आधार घ्यावा लागतो. आकाशवाणीवरही सुद्धा दिनविशेष कार्यक्रम प्रसारित होत असतात. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे असे दिनविशेष म्हणजे त्या दिवशी एखाद्या नेत्याचा जन्म असतो, पुण्यतिथी असते, बऱ्याच गोष्टी असतात आहे की नाही, 75वी असते. दूरदर्शन आणि इतिहासाचं जवळचं नातं असतं आहेच ते. म्हणजे दूरदर्शन आणि इतिहास हे नातं जे आहे ते फार जवळचं आहे. इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करण्याचं आणि जागृती निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम दूरदर्शन आणि इतर वाहिन्या करत असतात. म्हणजे इतिहासाच्या बाबतीतली लोकांच्या मनातली जी आवड आहे, इतिहासाबाबतीतलं ज्ञान आहे ते दूरदर्शनवरती द्यायला सुरुवात केली तर लोक आपोआप जोडले जातात. उदाहरणार्थ आपण छत्रपती शिवाजी महाराजांची एक मालिका पाहिली, इतिहास हक्का आपल्याला माहीत झाला. रामायण, महाभारत अशा पौराणिक मालिका, त्याचबरोबर भारत एक खोज, राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक मालिकांनी फार मोठा प्रेक्षक वर्ग आकर्षित केलेला आपण पाहतो. आता या मालिका जेव्हा तयार करतात, सांगण्याचा उद्देश असा आहे की या मालिका जेव्हा तयार केल्या जातात तेव्हा त्या मालिका तयार करत असताना इतिहासाचं महत्त्व किंवा इतिहासाची माहिती असणारा तज्ज्ञ माणूस गरजेचा असतो. म्हणजे अशा मालिका तयार करताना या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बराचसा मोठा स्कोप आहे. रामायण, महाभारत सारख्या मालिकांची निर्मिती करताना तत्कालीन वातावरण कसं होतं, तत्कालीन वेशभूषा कशा होत्या, शस्त्रास्त्र कशी होती, राहणीमान कसं होतं, भाषा कशा होत्या, या संबंधीची माहिती असणारा जाणकार त्याची मदत घ्यावी लागते आणि मग अशा वेळेला व्यवसायाची संधी प्राप्त होते. इतिहासाचा बारकाईनं अभ्यास करणारा व्यक्ती अशा वेळेला या माध्यमांच्या समोर हे वेगवेगळ्या पद्धतीने इतिहास मांडत असतो. समजते? तर अशा पद्धतीनं आधुनिक काळामध्ये डिस्कवरी, जिओग्राफी, हिस्ट्री यासारखे काही चॅनल आहेत, बघत असाल तुम्ही आहे की नाही, तुमचे आवडते चॅनल असतील कदाचित. डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफी, हिस्ट्री यासारखे चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या मालिकामधून जगभराच्या इतिहासाचा खजिना प्रेक्षकांसमोर खुला केला जातो. याद्वारे लोक जगाचा इतिहास आणि भूगोल घर बसल्या जाणून घेऊ शकतात. अशा मालिका अधिक रंजक होण्यासाठी काही वेळेला इतिहासाचा जाणकार आपणाला आवश्यक असतो किंवा इतिहासातील निवडक भाग जे असतात त्यांच्या ज्या व्यक्तिरेखा असतात त्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सादरीकरण केलं जातं. उदाहरणार्थ कर्तृत्ववान स्त्री पुरुष, खेळाडू, सेनानी, याखेरीज वास्तू, किल्ले, साम्राज्यांचे उदयास्त, वेगवेगळी साम्राज्य कधी उदयाला आली, कधी संपली, इतकेच नव्हे तर पाककलेच्या इतिहासावरील मालिकाही अत्यंत लोकप्रिय असलेल्या आपण पाहतो. म्हणजे स्वयंपाकाची जी कला आहे त्याला पाककला असं म्हणतात. या पाककलेच्या इतिहासावरील मालिकाही लोक उत्सुकतेनं दूरदर्शन आणि चॅनेलवरशी पाहतात. वरील सर्वच क्षेत्रामध्ये इतिहासाचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. अशा पद्धतीनं हा जो लेसन आहे तो लेसन या ठिकाणी संपलेला आहे. पण इकडे जाणून घ्या म्हणून एक सदर दिलेला आहे. पहा काय दिलेलं आहे बघा. जाणून घ्यामध्ये भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शनवरून प्रसारित झालेली भारत एक खोज ही मालिका होती. म्हणजे प्राचीन इतिहासापासून अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शनवरती
एक मालिका प्रकाशित झाली. त्यामध्ये संपूर्ण भारताची, प्राचीन भारताची आणि त्याचबरोबर अर्वाचीन इतिहासाची सुद्धा संपूर्ण माहिती देण्यात आली. त्या मालिकेचं नाव होतं भारत एक खोज. आता ही जी मालिका आहे ती अत्यंत महत्त्वाची मालिका समजली जाते ज्ञानाच्या दृष्टीने. पंडित नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित ही मालिका बनवण्यात आलेली होती. श्याम बेनेगल दिग्दर्शित या मालिकेनं प्राचीन काळ ते अर्वाचीन काळाचा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, सांस्कृतिक इतिहास मांडलेला आहे. सखोल संशोधन आणि सादरीकरण या पातळीवर ही मालिका अत्यंत मोलाची आणि अत्यंत महत्त्वाची इतिहासाची संपूर्ण माहिती आपल्यासमोर, प्रेक्षकासमोर आणणारी ही मोलाची मालिका सरस ठरलेली आपल्याला दिसते. हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, रामायण महाभारताचा अन्वय अर्थ, मौर्य कालखंड, तुर्क, अफगाण आणि मोगलांचे आक्रमण, मुघल या वेगवेगळ्या कालखंडामध्ये आणि मुघल बादशाहाचे योगदान, भक्ती चळवळ, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, समाज सुधारणा चळवळी, स्वातंत्र्य संग्राम, अशा वेगवेगळ्या घटना, अनेक घटना या मालिकेतून मांडल्या गेलेल्या आहेत. कोणती मालिका आहे रे? भारत एक खोज. अशा अनेक मालिका आहेत. रामायण आहे, महाभारत आहे, छत्रपतींच्यावरती मालिका आहे, छत्रपती संभाजींच्यावरती मालिका आहे, पेशव्यांच्यावरती मालिका आहे. कितीतरी कार्यक्रम, अशी इतिहासाची माहिती देणारे कार्यक्रम आपण या वेगवेगळ्या मालिकांच्या समोर म्हणजे मालिकेच्या माध्यमातून पाहत आलेलो आहे. या मालिकेमध्ये नाट्य, लोककला, प्रबोधनपर माहिती असा आधार घेत नेहरूंच्या रूपातील कलावंत रोशन शेठ प्रास्ताविक व अन्वयार्थ सांगत असत. नेहरूंच्या इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांचे प्रभावी सादरीकरण यामुळे मालिका संपूर्ण भारतात वाखाणली गेलेली आपल्याला दिसते. अशी एक माहिती आहे का तुम्हाला जाणून घ्यामध्ये दिलेली आहे. अशा पद्धतीनं हा जो लेसन आहे या ठिकाणी संपलेला आहे. पुढे तुम्हाला बघा या लेसनमध्ये स्वाध्याय दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक लेसन झाल्यानंतर खाली स्वाध्याय दिलेला असतो. आता हा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय तुम्ही जर उघडलात आणि पाहिलात, दिलेला आहे स्वाध्याय बघा, तर हा स्वाध्याय आपल्याला आता सोडवायचा आहे. तर तो स्वाध्याय सोडवत असताना पेज नंबर कितीवरती स्वाध्याय आहे बघा, 37 वरती हा स्वाध्याय दिलेला आहे. खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा असं म्हटलेलं आहे की नाही. तर कोणकोणती विधान आहेत बघा. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र टिंबटिंब यांनी चालू केलं. आता थोडासा जरी विचार केला, बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं आपल्याला काही येत नाही, आपण वाचलेलं नाही, आणि याला काही गरज नसते. म्हणजे थोडंसं जरी लक्ष देऊन शिकवताना जरी ऐकलेलं असेल ना, तरी शिकवताना ऐकलेल्यावर सुद्धा ह्या प्रश्नांची उत्तर आपण लिहू शकतो. भारतातील पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र असं विचारलं. तुम्ही कदाचित दर्पण वगैरे म्हणाल, इंग्रजी नाही येते, ते मराठी आहे. इंग्रजी आहे बेंगॉल गॅझेट. समजलं? बेंगॉल गॅझेट. खाली नावही दिलेले. जेम्स ऑगस्टिन हिकीनं चालू केलं, सर जॉन मार्शलनं चालू केलं आणि आर्नल्ड होमनं. त्याचं नाव आहे जेम्स ऑगस्ट हिकी. काय नाव आहे त्याचं? जेम्स ऑगस्ट हिकी. पुढे दुसरा विचारला, दूरदर्शन हे टिंबटिंब माध्यम आहे, दृक श्राव्य आणि दृकश्राव्य. तर ते आहे दृकश्राव्य. समजलं? दूरदर्शन हे म्हणजे श्राव्य म्हणजे ऐकायला येणं आणि दृक म्हणजे दिसणं, अशा दोन्ही प्रकारचं हे करणारं माध्यम आहे. पुढे चुकीची जोडी ओळखा म्हटलेलं आहे बघा. चुकीची जोडी तुम्हाला जोड्या दिलेल्या आहेत. प्रभाकर आचप्रके आचात रात्र, हे तर चुकीचं आहे. दर्पण बरोबर आहे, बाळशास्त्री जांभेकर. दीनबंधू कृष्णराव बालेकर, केसरी बाळगंगाधर टिळक, बरोबर आहे. आता चुकीचं काय आहे यामध्ये? पहिली जोडी चुकीची आहे बघा. प्रभाकर आचार्य प्रके अत्रे. काय पाहिजे रे प्रभाकरला बघा. मग खाली उत्तर कसं लिहायचं असतं बघा. चुकीची जोडी प्रभाकर आचार्य प्रके अत्रे आणि बरोबर जोडी मग डॅश करायचा प्रभाकर भाऊ महाजन. प्रभाकर कुणाचा आहे? भाऊ महाजन यांचं. टिपा लिहामध्ये काय दिलेलं आहे बघा. आता पहिला प्रश्न जो मोठ्या प्रश्नातला आहे तो टिपा लिहा असा आहे. काय काय दिलेलं आहे रे? वर्तमानपत्राचं स्वतंत्र संग्रामातील कार्य दिलं. आता काय कार्य तुम्हाला लिहिता येईल बघा, बघू सांगता येईल का कुणाला? बघा, स्वातंत्र्य संग्रामामध्ये या वर्तमानपत्रांचं जे कार्य होतं, भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळामध्ये वर्तमानपत्राने एक मोलाचं कार्य, महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. त्यातलं पहिलं कार्य आहे लोकजागृती. म्हणजे लोक जी या परंपरेत जखडलेली आहेत, अशिक्षित लोक आहेत, त्यांना त्यांची जागृती करणं, अवेअरनेस म्हणतात त्याला. लोकशिक्षण, लोकजागृती आणि भारतीय संस्कृतीच्या आणि इतिहासाची थोरवी वर्णन करणं, असं या वर्तमानपत्राचं स्वातंत्र्य संग्रामातील एक कार्य होतं.
दुसरं कार्य आहे सामाजिक धार्मिक राजकीय चळवळी. आता या सामाजिक धार्मिक राजकीय आणि सांस्कृतिक चळवळी ज्या आहेत त्या सामाजिक चळवळींना पाठिंबा देण्यासाठी विशिष्ट धोरणं म्हणजे पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणाला विरोध करण्याचं काम त्या काळी या वर्तमानपत्राने केलेलं आहे. म्हणजे या ज्या चळवळी आहेत सामाजिक चळवळी, धार्मिक चळवळी, सांस्कृतिक चळवळी, राजकीय चळवळी, या ज्या स्वातंत्र्य संग्रामातील साऱ्या चळवळी आहेत त्यांना पाठिंबा द्यायचा आणि साम्राज्यवादी जे धोरण आहे राज्यकर्त्यांचं त्यांना विरोध करायचा हे वर्तमानपत्राचं मुख्य कार्य होतं. नंतर तिसरं पाश्चात्य विद्या जे आहे त्या पाश्चात्य विद्या आणि पाश्चात्य शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाज प्रबोधनाचं काम करायचं हे वर्तमानपत्राने केलं. आणि चौथा एक महत्त्वाचा मुद्दा सांगता येईल तो म्हणजे तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्न जे होते त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या वर्तमानपत्राने केलं. आणि त्याचबरोबर समाजसुधारक जे होते, नेते जे होते, नेते समाजसुधारक वेगवेगळ्या संघटना या लोकांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम म्हणून वर्तमानपत्राने स्वातंत्र्य संग्रामामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर दुसरी टीप विचारले प्रसार माध्यमांची आवश्यकता. आता हे तर आत्ताच आपण या लेक्चरला शिकलेलो आहे. प्रसार माध्यमाची पुढील कारणासाठी आवश्यकता असते असं म्हटलं तरी चालेल. पहिली आवश्यकता सांगतो, प्रसार माध्यमामुळे जग अधिक जवळ येतं. ही जर प्रसार माध्यमं नसते तर जगातली माहिती मिळाली असते का? तर नाही. जग अधिक जवळ येण्यासाठी ही प्रसारमाध्यम उपयोगाची असतात. कारण त्यामुळं माहिती क्षणार्धात जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात म्हणजे जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत म्हणा ती पोहोचते. आणि माहितीचा मुक्त प्रवाह जो आहे तो मुक्त प्रवाह समाजात पोहोचवण्यासाठी या प्रसारमाध्यमांचा योग्य वापर केला जातो. दुसरं एक महत्त्वाचं कार्य आहे प्रसारमाध्यमाच्या आवश्यकतेमधलं म्हणजे प्रसारमाध्यमाची आवश्यकता काय आहे. प्रसार माध्यमामुळे लोकांना घटना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. प्रत्यक्ष तिथं घडत असताना लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं जातं आणि त्या प्रत्यक्ष घटना घर बसल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच काय रे, म्हणजेच माहितीची देवाणघेवाण होते, अद्ययावत ज्ञानाचा प्रचार होतो, प्रसार होतो. अशा अनेक कारणांनी ही प्रसारमाध्यमं उपयुक्त आणि आवश्यक असतात. अजून एक कारण सांगतो तुम्हाला. प्रसारमाध्यमांच्याद्वारे ही वेगवेगळी प्रसारमाध्यम आहेत. वर्तमानपत्र आहेत, नंतर आकाशवाणी आहे, दूरदर्शन आहे, नंतर नियतकालिका आहेत, वेब नियतकालिका आहे. ही जी सारी प्रसारमाध्यमं आहेत ना त्या प्रसारमाध्यमाद्वारे लोकांचं मनोरंजनाचंही काम होतं ना. म्हणजे विरंगुळा म्हणून सुद्धा या प्रसारमाध्यमाकडे आपण पाहत असतो. मनोरंजन होतं आणि त्याचबरोबर शैक्षणिक व्यावसायिक अशी माहितीसुद्धा लोकांच्यापर्यंत पोहोचवली जाते. अजून एक आवश्यकता सांगतो. प्रसारमाध्यमामुळे कोणत्याही पद्धतीचं असो म्हणजे मुद्रण असो किंवा दृकश्राव्य असो किंवा म्हणजे श्राव्य असो, प्रसारमाध्यमामुळे लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते. म्हणजे कसं होतं की प्रसारमाध्यमांच्यामुळे फार महत्त्वपूर्ण माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचते आणि ग्रामीण दुर्गम भागापर्यंत सुद्धा ती पोहोचवली जाते. अशा पद्धतीने लोकशाहीला दृढ करण्यासाठी सुद्धा या प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते. तिसरी टीप विचारलेली आहे प्रसारमाध्यमांशी संबंधित काही व्यावसायिक क्षेत्र विचारलेले. अनेक व्यावसायिक क्षेत्र आहेत. त्यामध्ये कोणकोणती क्षेत्र प्रसारमाध्यमातील संबंधित आहेत. मुद्रित माध्यमं जे आहेत त्या मुद्रित माध्यमाशी किंवा मुद्रित माध्यमं, इलेक्ट्रॉनिक माध्यमं आणि नवमाध्यमं म्हणजे हे सोशल मीडिया वगैरे या माध्यमाशी संबंधित अनेक व्यावसायिक क्षेत्र असतात. ती क्षेत्र वेगवेगळे आहेत. पहिलं क्षेत्र बघा, वृत्तपत्रामध्ये अग्रलेख आणि विविध सदर लेख लिहिणारे काही लेखक संपादक हवे असतात. माहिती आहे तुम्हाला, वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळे लेख लिहिणारे लोक पाहिजे असतात. त्यांनी जर लेख लिहिलं तर वर्तमानपत्र प्रसिद्ध होईल, ते लोकांना आवडेल, लोक आवडीनं वाचतील. जर तज्ज्ञ माणसंच नसतील आणि लेख व्यवस्थित लिहिले नाहीत तर कसं शक्य आहे. आणि म्हणून तिथे एक संधी असते. दुसरी संधी असते बातम्या जमा करणं. म्हणजे वार्ताहर जे असतात ना, जर्नलिझमचा एक कोर्स असतो, बातम्या जमा करणं त्यातलं तंत्र असतं. त्या बातम्या जमा करणं, त्या बातम्या प्रसारित करणं हे त्यामध्ये तंत्रज्ञ असतात. उदाहरणार्थ कॅमेरामॅन बरोबरच असतो बघा. म्हणजे त्याच्या पाठीमागे सुद्धा एक मोठी टीम असते. बातमी जमा करणं आणि ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक टीमची गरज असते. त्यामध्ये तुम्ही कोणत्याही लेवलला काम करू शकता. आणि तिसरी आवश्यकता जी असते म्हणजे तिसरं व्यावसायिक क्षेत्र त्यामुळं निर्माण होतं या प्रसारमाध्यमामुळं, ते असं असतं की इलेक्ट्रॉनिक मीडिया जो असतो म्हणजे ही जी इलेक्ट्रॉनिक माध्यमं असतात त्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जसं इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रसार होतो तसं कलाकारांची सुद्धा आवश्यकता असते. वेगवेगळे कलाकार आपली कला वेगवेगळ्या पद्धतीनं सादर करत असतात आणि ती कला सादर करताना त्याच्यामागं तंत्रज्ञान आलं. म्हणजे ड्रेस आले, म्हणजे काय म्हणतो कॉस्मॅटिक्स आले,
फार मोठं क्षेत्र असतं ते, म्हणजे आपण कल्पना देखील करू शकत नाही. त्याच्या पाठीमागे म्हणजे स्टेज आलं, तो देखावा आला, डायलॉग डिलिव्हरी आली, स्क्रिप्ट लिहिणार आला, डायरेक्शन आलं, अनेक गोष्टी त्या पाठीमागे येत असतात आणि त्या तज्ज्ञांची गरज वाटते. चौथं जे क्षेत्र आहे, व्यावसायिक क्षेत्र प्रसारमाध्यमामुळे उपलब्ध होणारं, ते आहे या माध्यमातून सादर केले जाणारे लेख, कार्यक्रम, वेगवेगळ्या चर्चा या इतिहासाशी संबंधित असल्यास इतिहास तज्ज्ञांची गरज असते. असे वेगवेगळ्या म्हणजे स्टेपवरती वेगवेगळ्या माध्यमांमधून व्यावसायिक क्षेत्र प्रसारमाध्यमांच्याद्वारे लोकांना उपलब्ध होत असतात. नंतर पुढचा प्रश्न विचारलेला, काय प्रश्न आहे रे पुढचा, बघा बघू. टिपा आल्यानंतर पुढील विधाने स्पष्ट करा. समजलं, इकडे स्क्रीनवरती सुद्धा तुमच्या पाहायला मिळेल पहा. पुढील विधाने सकाराने स्पष्ट करा. तुम्हाला विधानं फक्त सांगतो, ती तुम्ही पुस्तकातून शोधून लिहिली तरी चालतील. नाही सापडली सारीच उत्तरे मी सांगत बसलो तुम्हाला, तर मग तुम्ही काय करणार नाही का. स्वयंअध्ययन जे असतं ना, स्वयंशिस्तीनं स्वयंअध्ययन करायचं असतं विद्यार्थ्यांनी. म्हणजे सारी उत्तरं विद्यार्थ्यांना रेडीमेड पाहिजेत, गाईड पाहिजे, नाहीतर शिक्षकांनी लिहून दिली पाहिजेत किंवा सांगितली पाहिजेत. मग विद्यार्थी आळशी बनतो, आयदी बनतो, तो पुस्तकाकडे पाहणार देखील नाही. पुस्तकाचं नीट वाचन झालं पाहिजे, त्यातून उत्तरं शोधली पाहिजे, शोधताना एकदा वाचन झालं पाहिजे. बघा, यामध्ये सकारानं स्पष्ट करामध्ये 3 कारणं विचारलेली आहेत. प्रसारमाध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. याचं कारण साधं कारण आहे ते, कारण प्रत्येक माहिती वास्तव्याला धरून असेल असं नाही, आणि मग ती माहिती खरी वास्तव्याला धरून आहे किंवा नाही याचं वर्णन करावं लागतं, आकलन करावं लागतं. नंतर आहे वर्तमानपत्रांना इतिहास हा विषयाची गरज पडते, कारण वर्तमानपत्रामध्ये अनेक अग्रलेख लिहिले जातात, अनेक सदर पुरवण्या, वेगवेगळ्या पद्धतीचे लेख लिहिले जातात. त्या लेख लिहिण्यासाठी, ऐतिहासिक लेख लिहिण्यासाठी वर्तमानपत्रांना या तज्ज्ञांची गरज असते. मी थोडक्यात सांगतोय तुम्हाला, विस्तारित उत्तर तुम्हाला पुस्तकातून मिळेल, तुम्ही ते तयार करायचं आहे तुमच्या भाषेमध्ये. सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. कारण लाईव्ह टेलिकास्ट होतं ना त्यामध्ये, आणि वेगवेगळ्या पद्धतीची माहिती, वेगवेगळ्या पद्धतीच्या कला सादर केल्या जातात. आणि त्याचबरोबर हा इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आहे, दूरदर्शन ज्याला म्हणतात, हे दूरदर्शनचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये मोठमोठे कलाकार सुद्धा काम करत असतात. म्हणजे सर्व माध्यमातून दूरदर्शन अतिशय लोकप्रिय असण्याचं एक कारण आहे. हे दूरदर्शन दृकश्राव्य माध्यम असल्यानं माहितीबरोबर त्यासंबंधीची चलचित्रे सुद्धा प्रेक्षकांच्या समोर येत असतात आणि ती त्यांना पाहायला मिळतात. मनोरंजक अशी ही चलचित्र असतात. दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिना असतो, समजलं. नंतर दुसरं एक कारण असं असतं की जगात सर्व घडामोडी दूरदर्शनच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून आपल्याला त्याच वेळेला इन्स्टंट पाहायला मिळतात. हे त्यातलं खरं हे असतं, समजलं. अशा अनेक कारणं असतात, ती तुम्ही शोधा. मी 2-3 सांगितली तुम्हाला. पुढचा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. आता 25 ते 30 शब्दातली जी उत्तर आहेत ती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. 2च प्रश्न विचारलेले आहेत. जवळजवळ सारा स्वाध्याय मी नाही म्हणता सांगितला. तर हा जो स्वाध्याय आहे तो वेगवेगळ्या पद्धतीनं तुमच्या समोर येणार असतो आणि मग हा स्वाध्याय तुम्हाला सोडवावा लागतो. तर शेवटचा हा जो प्रश्न आहे तो शेवटचा प्रश्न असा आहे की पुढील उतारेचं काय करायचं नाही, पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा, असा एक प्रश्न आहे. त्यातला पहिला आहे वर्तमानपत्राची उद्दिष्टे स्पष्ट करा. आता हे जे वर्तमानपत्र आहे त्याची उद्दिष्ट जर तुम्हाला सांगायची झाली तर काय उद्दिष्ट सांगता येतील, थोडा जरी विचार केला तरी सांगता येतील तुम्हाला. बघा, वर्तमानपत्राची उद्दिष्ट स्पष्ट करा म्हटल्यानंतर वर्तमानपत्राची काही उद्दिष्ट असतात, ते पुढील प्रमाणे म्हणा आणि मग पुढे तुम्ही सुरुवात करा. 1 म्हणजे त्यामध्ये स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपात दैनंदिन घडामोडी लोकांच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. स्थानिक दैनंदिन घडामोडी, नंतर देशांतर्गत दैनंदिन घडामोडी आणि जागतिक दैनंदिन घडामोडी, हे याच्या स्वरूपात आपल्या समोर लोकांच्यापर्यंत जे पोहोचवले जातात. नंतर दुसरं उद्दिष्ट असं असतं, देशाचा राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक इतिहास सांगणं, हे वर्तमानपत्राचं उद्दिष्ट असू शकतं. तिसरं उद्दिष्ट असतं लोकशिक्षण आणि लोकजागृती. चौथं उद्दिष्ट असतं समाजामध्ये आरोग्य घटक आहेत, आरोग्य घटनांचा हा जो अयोग्य घटना घडत असतात किंवा आरोग्याबद्दल माहिती देणं, हा एक उद्देश असू शकतो. नंतर अयोग्य काही घटना असतात, चुकीच्या घटना घडत असतील तर ती चुकीची घटना घडताना त्याचा निषेध करणं आणि समाजातील दुर्बल घटकांची बाजू घेऊन समाजासमोर मांडणं, हे वर्तमानपत्राचं उद्दिष्ट असतं. असे अनेक उद्दिष्ट असतात, ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं
व्यवस्थित उत्तर, फायनल उत्तर आपण स्वतःचं तयार करायचं. गायडाचं उत्तर आपण का लिहावं? गायडामध्ये ज्या व्यक्तीनं दिलं तो व्यक्ती काय अगदी बरोबरच देईल आणि तसंच लिहिलं पाहिजे असं काही नाही. त्याच्यामध्ये आपण भर टाकू शकतो, त्यात कमी करू शकतो. अनावश्यक मुद्दे असतात ते कमी करू शकतो, आवश्यक मुद्दे त्यात भर टाकू शकतो. प्रस्तावना सुंदरशी आपण आपल्या पद्धतीने लिहू शकतो. अशा पद्धतीनं हा स्वाध्याय आपल्या समोर आपल्याला सोडवायला दिलेला आहे. तो तुम्ही वाचन झाल्यानंतर एकदा दोनदा पुस्तकाचं नीट वाचन करायचं आणि मग पुस्तकाचं नीट वाचन झाल्यानंतर मग स्वाध्यायाला हात घालायचं, मग स्वाध्याय सोडवायला घ्यायचा आणि नीट चांगल्या अक्षरात स्वाध्याय सोडवायचा आणि माझ्याकडे पाठवून द्यायचं. ओके, मग मी तो चेक करणार. गुड, व्हेरी गुड, छान, खूप छान असे शेरे तुम्हाला मिळतात, ते तुम्ही बघितले असतील. आता तुम्ही काय आपल्या माझ्यासमोर नाही आहे त्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येतो, पण काही प्रॉब्लेम नाही. आपण फार चांगल्या पद्धतीनं पुढे चाललेलो आहे. चांगल्या पद्धतीनं असाच अभ्यास करत राहिलो तर बोर्डाची परीक्षा आपल्यासाठी काही येणं असणार नाही. धन्यवाद. आजचं हे लेक्चर या ठिकाणी संपलं असं जाहीर करूया आणि आज आपण इकडे थांबूया. दोन्ही लेक्चर जे आहे ते या लेसनचे ते लक्ष देऊन तुम्ही पाहाल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.